नमस्कार, मी विवेक विजय कासट. साई विस्टा सोसायटी, रहाटणी, पिंपरी चिंचवड इथं मी रहिवासी आहे. आमच्या सोसायटीत 4 ते 5 बोरवेल आहेत, परंतु मागच्या एका वर्षापासून आम्हाला पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला. आमच्या बोरवेलचं पाणी हळूहळू कमी कमी व्हायला लागलं. आम्ही आमच्या जळगाव जिल्ह्यात आमच्या शेतीमध्ये आमच्या वडिलांनी विशाल बगले सरांबरोबर कॉन्टॅक्ट करून सेम केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट मागच्या वर्षी केलेली होती आणि आम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळाले होते. त्या अनुषंगाने आम्ही विशाल सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि आमच्या सोसायटीमधल्या बोरवेलचं ॲनालिसिस करण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्या हिशोबाने सरांनी आपली टीम पाठवली आणि साधारणतः 21 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही आमच्या एका बोरवेलला सरांची केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट ॲप्लाय केली. हा बोरवेल जेव्हा आम्ही ट्रीटमेंट केली त्याआधी 20 मिनटं म्हणजे दर तासाला 20 मिनटं चालायचा आणि नंतर गुळण्या मारायला लागायचा. ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्या 6 दिवसात आम्हाला रिझल्ट त्याच्यापेक्षा बेटर दिसायला लागले. बोरवेल सुरू केला की तो कमीत कमी रात्री 10ला सुरू केला तर सकाळी 4पर्यंत तो चालत होता. त्यानंतर जसं दिवस वाढत गेले म्हणजे 6व्या दिवसानंतर 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या दिवशी जसं सरांनी सांगितलं की 30 ते 45 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसते आणि आज आपण 1 महिन्यामध्ये बघतोय तर आम्ही बोरवेल चालू केला की तो साधारणतः 22 ते 23 तास कंटिन्युअस फ्लो चालतो आहे आणि आम्ही आमच्या हिशोबाने बोरवेल बंद करतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. त्यामुळे आम्ही आमच्या अजून एका बोरवेलला सरांना आज रिक्वेस्ट केलं आणि त्यांच्या टीमला इथं आम्ही बोलवलं आणि आम्ही त्याची ट्रीटमेंट केली. आपण त्या बोरवेलचा पाण्याचा फ्लो बघू शकतो. तर तुम्ही आता बघा, आपण जी आमच्या बोरवेलला ट्रीटमेंट केली त्याचा तुम्ही इथं वाटलं पाण्याचा फ्लो बघू शकता. पाण्याची लेवल बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि आम्हाला कंटिन्युअस पाणी तिकडं मिळतं. तर तिथं 20 मिनटं तास आहे एका तासाला, तर तो 22 ते 23 तास चालतो. सरांची नवीन टीम आली आमच्याकडे, वैभव शिंदे सर आणि चेतन कांदिक सर त्यांनी आमच्या अजून एका बोरवेलला आज ट्रीटमेंट केली आणि आम्ही त्याचे पण आता रिझल्ट लवकरच शेअर करतो.